आता मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे फॉर I1 I2. जर मी सर्किट जर बघितला तर सर्किटला हा 9 एम्पियर करंट गोज टू पी, इज इट राईट? अँड गेट डिवाइड इंटू फर्स्ट ऑफ ऑल I2 अँड I1. आणि ह्यामध्ये दोन अननोन आहेत, त्यामुळे दोन इक्वेशन पाहिजेच. त्यामुळे पहिल्यांदा मी केसीएल ऍट पी अप्लाय करतो. केसीएल ऍट पी. तर केसीएल ऍट पी काय असणार? सम ऑफ आउटगोईंग इज इक्वल टू सम ऑफ इनकमिंग. म्हणजे I1 प्लस I2 इज हाऊ मच? 9. ह्याचा अर्थ काय? I1 इज I2 minus 9. Is it clear, everyone? I1 is I2 minus 9. Very good. Not I2 minus 9. 9 minus 9. And it is a 9 minus I2. Let's say equation 1. Is it clear? हा. आता पुढची स्टेप आहे ना जी ती फार इम्पॉर्टंट आहे बघा, लक्ष द्या एव्हरीवन. ह्यामध्ये काय डाऊट आहे? इज इट क्लिअर? हे कळालं का तुम्हाला? आता पुढची स्टेप जर फार महत्वाची आहे, लक्ष द्या. I2 फक्त 3 मधनं प्लाझा, इज इट राईट? आणि I1 पास झाला 3 मधून एज वेल एज व्हॉट दिस 3. आणि नंतर ऍड इट अगेन गेट ऍडेड. ह्याचा अर्थ काय की दिस 3 आणि हे कॉम्बिनेशन आर इन व्हॉट पॅरलल. म्हणजे व्होल्टेज ऑफ PR ब्रँच PR अँड व्होल्टेज ऑफ PQR हे सेम असणार का? तर हे दोन पॅरलल आहेत. ओके. VPR इज इक्वल टू व्हॉट? VPQR. रिझन पॅरललचा कन्सेप्ट अप्लाय केला. हे का आलं? आता मला सांगा PR मधनं किती करंट फ्लो होतोय? बाय ओम्स लॉ V इज इक्वल टू व्हॉट? IR. मग PR मधला करंट किती आहे? I2. अँड रेजिस्टन्स किती आहे? 3. इज इट राईट? हे कळालं सगळ्यांना? सिमिलरली PQR मध्ये करंट किती आहे? I1. अँड रेजिस्टन्स किती आहे? 3 प्लस 3. हे 3 प्लस 3 का? इन सिरीज. ओके. त्यामुळे 3I2 इज 6I1. बट I1 किती आहे? 9 मायनस I2. 9 मायनस I2. बरोबर. मग किती आलं हे? 3I2. 6 9 चा 54 मायनस 6I2. बरोबर. मायनस 6 या साईडला काय आलं? प्लस इज इक्वल टू 54. ओके. 9I2 इज इक्वल टू व्हॉट? 54. त्यामुळे I2 किती आला? I2 इज 6. बरोबर. अँड फ्रॉम 1 I1 फ्रॉम 1 I1 किती येणार? इट इज 9 मायनस I2 म्हणजे किती? इट इज 3 एम्पियर. Understood? So I1 3 ampere, I2 is what? 6 ampere. Nothing but option B. Is it clear all of you? ह्या प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला का आलं? एव्हरीवन?